विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. लर्न ॲट एज्युकेअरमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या पृथ्वीवरच्या सर्वात महत्त्वाच्या बायोकेमिकल रिॲक्शनबद्दल थोडक्यात माहिती करून घेऊया. दॅट इज द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. तुम्हाला इयत्ता 9वी-10वीत शिकताना किंवा पुढे 11वी-12वीत सुद्धा आहे फोटोसिंथेसिस हे बायोलॉजीमध्ये शिकवलं जातं, तरीसुद्धा ती केमिस्ट्रीच्या दृष्टीने इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बायोकेमिकल रेडॉक्स रिॲक्शन अँड वन शुड नो सम डिटेल्स अबाउट इट. आपल्याला माहितीच आहे की ग्रीन प्लांट्स हे इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट बाय यूजिंग वॉटर अँड इस्पेशली क्लोरोफिल फ्रॉम देअर लीव्ज हे फूड इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज फॉर्म करतात. पण तरीसुद्धा त्याच्यापासून जे बाय प्रॉडक्ट निघतं दॅट इज ऑक्सिजन, हे आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहितीच असेल की ऑक्सिजनशिवाय आपण राहू शकत नाही. ड्युरिंग द रेस्पिरेशन वी टेक O2 अँड वी गिव्ह आउट CO2. त्यामुळे तुम्ही फक्त कार्बोहायड्रेट किंवा फूड हे इम्पॉर्टंट आहे असं न समजता त्याच्यातील ऑक्सिजन हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर आपण आता असं पाहणार आहोत की नेमकं फोटोसिंथेसिसमध्ये काय होतं. जसं की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय, फोटोसिंथेसिसमध्ये फोटो दॅट डील्स विथ लाईट अँड सिंथेसिस दॅट इज द टू जॉईन टू सिंथेसाइज मीन्स टू मेक सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस ऑन द अर्थ ऑन विच डिपेंड द एक्झिस्टन्स ऑफ ह्युमन बिंग अँड ऑल अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे खरंच आहे. आपल्याला माहिती आहे की आपण अन्नाशिवाय राहू शकत नाही, ऑक्सिजनशिवाय राहू शकत नाही. आणि हे दोन्ही प्रॉडक्ट म्हणजे ऑक्सिजन फॉर रेस्पिरेशन अँड फूड फॉर द एक्झिस्टन्स हे दोन्ही या फोटोसिंथेसिसपासून आपल्याला मिळतात. त्याचप्रमाणे ग्रीन प्लांट्स हे जे काही अल्गी आणि क्लोरोफिल कंटेनिंग काही बॅक्टेरिया आहेत ह्याच्यापासून सुद्धा आपल्याला फूड हे फोटोसिंथेसिसद्वारे मिळते. डिफरंट फॉर्म्स ऑफ फूड जे काही आहेत आपले लिपिड्स, प्रोटीन्स हे ॲक्च्युली या फोटोसिंथेसिसमुळे तयार होतात. इट इज द रेडॉक्स रिॲक्शन अकॉर्डिंग टू द केमिस्ट्री. नंतर व्हॉट इज फोटोसिंथेसिस? इन द फोटोसिंथेसिस ग्रीन प्लांट्स ॲब्सॉर्ब फ्रॉम द रूट्स water, different minerals as well as from the chlorophyll or using chlorophyll, and in presence of sunlight they produce food. Within the leaves of plant it is glucose produced and glucose serves as a source of energy for us, and as mentioned oxygen is released as the byproduct. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला माहिती आहे की CO2 हा ॲब्सॉर्ब केला जातो आणि O2 रिलीज केला जातो. सर्वात महत्त्वाचं या रिॲक्शनमध्ये हे होतं आहे. सेकंड इम्पॉर्टंट इज दॅट की CO2चं प्रमाण कमी होणे आणि आपल्याला मिळत असणाऱ्या ऑक्सिजनचं प्रमाण वाढवणे. नाव वेअर डज फोटोसिंथेसिस ऑकर? फोटोसिंथेसिस ऑकर इन द ग्रीन प्लांट्स ऑर in the green parts of the plant, especially leaves and sometimes as given here in the green stems and some floral buds. Leaves contain specialized molecule that called as chlorophyll and which contain chloroplast. Chloroplast आपल्याला माहिती आहे की क्लोरोप्लास्ट हे क्लोरोफिलमध्ये आहे आणि क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी असे जे दोन प्रकार आहेत त्याच्यापैकी इथे क्लोरोफिल ए यूज होतं. नाव हिस्ट्री ऑफ रिसर्च ऑफ फोटोसिंथेसिस. Joseph Priestley, he was actually one of the chemist and also botanist. त्यांनी नंतर later on जॉन इग्नोरन्स रिस्पेक्टिव्हली 1772 आणि 1779 मध्ये दाखवलं आहे की CO2 फ्रॉम ॲटमॉस्फिअर इज टेकन अँड रिलीज ऑफ O2 दॅट ऑकर्स. नंतर रॉबर्ट हिलनी डेमॉन्स्ट्रेट केलं की जे काही O2 आपल्याला फोटोसिंथेसिसमध्ये मिळते दॅट कम by the electron acceptor which gets reduced. आपल्याला माहिती की रिडक्शन रिॲक्शन अकॉर्डिंग टू केमिस्ट्री दॅट इज दी गेन ऑफ इलेक्ट्रॉन आणि ह्या रिॲक्शनला हिल रिॲक्शन असं म्हणण्यात आलं आहे. दॅट इज दी CO2 फिक्सेशन अँड द रिलीज ऑफ O2. नाव व्हॉट इज बायोकेमिकल रिॲक्शन ऑफ फोटोसिंथेसिस? ॲज यू सी हिअर की जसं आपण पाहू शकताय कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर in presence of sunlight by using chlorophyll from the green leaves
and by green plants they give the product that is glucose and oxygen. आत्ताच सांगितल्याप्रमाणे हे ग्लुकोज नंतर आपल्याला वेगळ्या फूडमध्ये कन्व्हर्ट करता येतं आहे, जसं की लिपिड्स किंवा प्रोटीन्स. हे प्लांटमधनं आपल्याला जे वेगवेगळे प्रकारचे प्रॉडक्ट मिळतात, बेसिकली दॅट कम फ्रॉम ग्लुकोज, दॅट इज द एंड प्रॉडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. अँड ॲज गिवन हिअर, क्लोरोफिल इज अ कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल. आपल्याला माहिती असेल की सिम्पल आणि कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल केमिस्ट्रीमध्ये दोन प्रकारचे जे मॉलिक्यूल्स आहेत त्यापैकी क्लोरोफिल हा कॉम्प्लेक्स आहे. फॉर युअर मोर इन्फॉर्मेशन, द स्ट्रक्चर ऑफ क्लोरोफिल अँड हिमोग्लोबिन is nearly same. In chlorophyll, central atom is magnesium, while in hemoglobin, central atom is iron. Now, significance of photosynthesis. Green plants possess green pigment, that is chlorophyll, which can capture and transfer the sun from the sun energy to convert this light energy into chemical energy. नो अदर ऑर्गॅनिझम, म्हणजे ग्रीन प्लांट सोडून कोणतेही ऑर्गॅनिझम आपल्याला फोटोसिंथिस रिॲक्शनमुळे फूड देऊ शकत नाही किंवा त्यांच्यामध्ये फोटोसिंथिसिस वापरत नाही. नाव इट इज गिवन हिअर, सिम्पल कार्बोहायड्रेट्स प्रोड्युस्ड आर ट्रान्सफॉर्म्ड इन टू द लिपिड्स, प्रोटीन्स अँड सम न्यूक्लिक ॲसिड्स ड्युरिंग दिस रिॲक्शन. देन इट इज इम्पॉर्टंट टू नो plants and plant produce products are major food sources of almost all organisms on this earth. Fossil fuels like coal, gas, oil represent the photosynthetic products of the plant belonging to early geological periods. म्हणजेच फोटोसिंथेसिस फार इम्पॉर्टंट आहे. थँक्यू.